मुंबईकरांची बेस्ट सेवा आता 150 वर्षांची झाली आहे। गेल्या काही वर्षात बेस्टमध्ये अनेक बदल झाले। मिडी, मिनी, एक मजली वातानुकूलित बस या सगळ्यांची भर पडत गेली। ग्रीन बसेस आल्या। दुसरीकडे तूट आणि खर्चाला लगाम लावण्यासाठी खाजगीकरणाकडे मागच्या दारानं वाटचाल होऊ लागली। भाडेवाढीचाही विचार होऊ लागला। सध्या मेट्रो आणि ॲप आधारित टॅक्सीमुळे निर्माण झालेली स्पर्धा अशी अनेक आव्हानं बेस्ट समोर उभी आहेत। जाणून घेऊयात बेस्टच्या या प्रवासाबाबत। मुंबईकरांची लाडकी बेस्ट, नावाप्रमाणेच बेस्ट सेवा देणारी ही अस्सल मुंबईकर बस सेवा आपण म्हणू शकतो। ट्राम ते ईव्ही असा हा बेस्टचा गौरवशाली प्रवास। प्रेमाची टॉप फ्रंट सीट ते अगदी गप्पांची मैफिल रंगणारी बॅक सीट, अतिशय गौरवशाली या बेस्ट बसेसचा इतिहास आहे आणि मुंबईकरांची एक भावनिक आणि आपुलकीचं नातं। पाहुयात या बेस्ट बसचा मुंबईकर असल्याचा खास प्रवास। तो आपल्यासोबत बेस्टचे म्युझियमचे यतीन पिंपळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। सर, सगळ्यात आधी या ट्रामसेवेविषयी सांगा। जे मॉडेल बनवले, घोडे उडून नेतात, 1874ला सुरू झाली। कशी सिस्टीम होती, कशी व्यवस्था? ही 150 वर्षापूर्वी सुरू झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, जी तुम्ही इथे आपण पाहत आहात की त्यावेळेला घोड्यांच्या द्वारे ही वाहतूक व्यवस्था केली जात असे। ह्याच्यामध्ये या ट्राममध्ये 2 प्रकार होते, एक घोड्याने ओढणारी आणि 2 घोड्याने ओढणारी, आणि त्याप्रमाणे तसे ट्रामचे त्याला कॅरियर्स जोडलेले जात असत। त्यानंतर इंधन म्हणून त्यावेळेला विजेचा वापर सुरू झाला आणि विजेचा वापर करून गेली जाणारी ट्राम 1907 साली एक मजली विद्युत ट्राम ही अस्तित्वात आली मुंबईमध्ये, आणि त्यानंतर 1920 साली दुमजली ट्राम त्यानंतर आली, आणि त्यानंतर 15 जुलै 1926 साली पहिली डिझेलवर धावणारी बस मुंबईकरांना इथे पाहायला मिळाली। बेस्ट बसचा जन्म कधी झाला? बेस्ट बसचा जन्म हा 15 जुलै 1926 साली झाला। मुंबईमध्ये एकेकाळी ओव्हरहेड वायर असलेली बीएसटीची बस सेवा सुद्धा होती। एक त्याला आपण म्हणतो एक वेगळं अंग आहे। नक्की इलेक्ट्रिक बस कशी होती, त्याला ओव्हरहेड वायर का लावल्या? आपल्यासोबत अंबादास गर्जे त्यांच्याशी आपण बोलणार की नक्की इलेक्ट्रिक बस काय होती, कशाला त्याला ओव्हरहेड वायर्स लावले? आपल्याकडे ही 1962ला आली होती बस। स्कोडा कंपनीच्या बसेस होत्या, 12 बसेस आपण त्या परचेस केल्या होत्या। आणि आताचं काय होतं, जेवढ्या डिझेल आणि पेट्रोलच्या ज्या गाड्या होत्या त्या खूप त्याचं प्रदूषण पण व्हायचं, आणि एक वेगळा प्रयोग ते आम्ही त्यावेळेस बेस्ट उपक्रमातर्फे हे केला होता 1962ला। तो रूट होता आगस्ट क्रांती मैदान पासून तर मजगाव सर्कल पर्यंत। त्या रूटचा नंबर सुद्धा 401 रूट होता, आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं। या परदेशातून 12 गाड्या मागवल्या होत्या स्कोडा कंपनीच्या, आणि या 1971 पर्यंत चालल्या त्या बसेस। बीएसटीच्या बसेसनं गेल्या 150 वर्षात आपलं रूप आणि स्वरूप हे दोन्ही बदललं। अगदी घोड्यांपासून ओढली जाणारी ट्राम, त्याची इलेक्ट्रिक बस, या सगळं स्वरूप होतं। मात्र या बसच्या प्रवासात अत्यंत महत्वाची भूमिका जी होती ती बस स्टॉपची। हे जुन्या पद्धतीचे जुन्या काळातले काही बस थांबे आहेत। याच्यामध्ये लोकांना ऊन पाऊस पासून वाचण्यासाठी एक छप्पर होतं, आणि उभं राहायला एक स्पेशियस अशी एक जागा तिथे करण्यात आली होती, मोकळी जागा तिथे ठेवण्यात आली होती। हळूहळू बेस्ट बसेस सोबत बेस्ट स्टॉपचं किंवा बस स्टॉपचं रूप सुद्धा जे आहे ते बदलायला लागलं। मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये बस स्टॉपचं महत्व खूप आहे। अनेक भेटीगाठी ज्या आहेत त्या बस स्टॉपवरती व्हायच्या, अनेक चर्चा या बस स्टॉपवरती रंगायच्या। पाऊस आला किंवा जास्त वारा असेल किंवा ऊन असेल तर आश्रय म्हणून हे बीएसटीचे आश्रय थांबे असायचे। याच्यावरती अनेक प्रेमाच्या गप्पा सुद्धा अनेक वेळा रंगायच्या। अनेक प्रेमयुगलं मुंबईकर गर्दीमध्ये, धावपळीत, मुंबईच्या धावपळीमध्ये निवांत क्षण जे आहेत गप्पा मारण्यासाठी
फिरण्यासाठी एकमेकांशी बोलण्यासाठी हे बेस्टच्या या थांब्यांवरती शोधायचे. त्यामुळे गतिमान जलद आणि जो काही बीएसटीचा प्रवास आहे त्याच्यामध्ये या बीएसटीच्या थांब्यांची व्यवस्था किंवा ते असणं हे खूप महत्वाचं होतं. नंतर त्याच्यावरती वेगवेगळे मेसेजेस जे आहेत ती लिहायला सुरुवात झाली. जाहिरातींच्या माध्यमातून या स्टॉप्सवरती लावणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून बेस्ट प्रशासनाकडे रेव्हेन्यू जनरेट सुद्धा व्हायला लागला. त्यामुळे एक लोकांसाठी केलेली व्यवस्था आणि त्याचं बदलतं रूप आणि हळूहळू त्याचा उपयोग हा रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी सुद्धा बेस्ट प्रशासनाकडनं होऊ लागला. मी आता ज्या सीट्सवरती बसलोय त्या सीट्स 1908 सालच्या आहेत. म्हणजे 1908 साली मुंबईच्या ट्राममध्ये या सीट्स होत्या आणि ह्या ज्या सीटवरती मी बसलो ही आरामदायी खुर्ची आहे आणि याचा जो फर्स्ट क्लासची ही खुर्ची आहे. अर्थात नंतर प्रवाशांचा फार प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही खुर्ची किंवा हा फर्स्ट क्लासची व्यवस्था जी आहे ती रद्द करण्यात आली. म्हटलं आपण ट्रामच्या सीट्स कशा होत्या, म्हणजे मुंबईमध्ये ट्राम जी सुरू झालेली त्या सीट्स कशा होत्या हे आपण बघतोय. ट्राम जी आहे ती कधी युटर्न घ्यायची नाही. आता जशी बस वळण घेऊन येते तशा पद्धतीने वळण घ्यायची नाही. बस ट्राम एका ठिकाणी पोहोचल्यानंतर त्याच्या दुसऱ्या टोकावरनं ती बस जी आहे ती पुढे निघायची आणि त्याची सीट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने फोल्ड केल्या त्याच्या बदलायच्या. म्हणजेच आता ह्या सीट जी आहे त्याचं तोंड ह्या साईडला आहे, मात्र त्याच्यानंतर जाणारे प्रवासी जे आहेत ते ह्या साईडनी प्रवास करून दुसऱ्या उलट्या दिशेला जाऊ शकत होते. बसच्या प्रवाहाच्या दिशेने बस जायची, तिकडे तोंड करून बसू शकत होते. मुंबईची बीएसटी बस ही मुंबईकरांसाठी त्यांच्या जीवनाचा त्यांच्या धावपळीचा अविभाज्य भाग आहे. मात्र जे परदेशी नागरिक मुंबईमध्ये मुंबई दर्शनासाठी येतात, मुंबई पाहायसाठी येतात, त्यांच्यासाठी सुद्धा मुंबईच्या बीएसटी बसेस एक महत्वाचा किंवा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. या नोटांच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं की जगभरातल्या लोकांनी या बेस्ट बसेसमधनं प्रवास केला आहे. त्या बेस्ट बसेसच्या प्रवासाचा आनंद जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच हे परकीय चलन जे आहे ते बेस्टमध्ये विसरलेल्या लोकांकडनं जे जमा झालेले ते बेस्टच्या म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे ही मुंबईकरांची जीवनवाहिनी असली तरी मुंबईकरांचं हृदय हे म्हणजे मुंबईच्या बेस्ट सेवा आहे, बेस्ट बसेस आहेत. 150 वर्षांच्या वाटचालीत बेस्ट मुंबईकरांना सर्वोपतोपरी जी आहे ती बेस्टने साथ दिली. येणाऱ्या काळात सुद्धा बेस्ट ही मुंबईकरांसोबत अनेक अडचणीतून मार्ग काढत का होईना पण मुंबईकरांसोबत राहील अशी अपेक्षा सामान्य मुंबईकरांना आहे. कॅमेरा पर्सन समीर शेळके सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.